मैदानामध्ये वडकी गाव इंडियन्सचे दोन फलंदाज सागर मोरे आणि प्रकाश बोराडे. लडकत वस्ती योद्धाचे पहिलं षटक घेऊन येत आहेत ते अनिकेत गायकवाड. स्ट्राईकला आहे तो सागर मोरे, नॉन स्ट्राईकला आहे तो प्रकाश बोराडे. चला सामन्याला सुरुवात करायची. लेट्स प्ले. सुंदर असा सागरने उंचावून टोलवलेला बॉल आणि 6 रन षटकार. संघाच्या धावसंख्येत 6 ने वाढ. ओके. पहिलं षटक अनिकेत गायकवाड. पहिल्या षटकातला दुसरा बॉल. बघूया काय करतोय सागर मोरे. सुंदर असा उंचावून टोललेला बॉल आणि सीमारेषा पार. 6 रन षटकार. संघाच्या धावसंख्येत 6 ने वाढ. 2 बॉल नंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 12. पुन्हा एकदा लेग ऑफच्या दिशेने टोलवलेला बॉल. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि एका धावामध्ये वडकी गाव इंडियन्स यांना समाधान मानावं लागलं आहे. स्ट्राईकला आहे तो प्रकाश. बघूया प्रकाश आपल्या संघासाठी काय करतोय. आणि सुंदर असा उंचावून टोललेला बॉल आणि सीमारेषा पार. 6 रन षटकार. 6 रनाच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली आहे ती 19. पुन्हा एकदा टोलवल्या सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि 1 धाव पूर्ण. किती बॉल. पहिल्या षटकातला शेवटचा बॉल अनिकेतचा. स्ट्राईकला आहे तो सागर. सुंदर असा सागरने टोलवलेला उंचावून बॉल आणि सीमारेषा पार. 6 रन षटकार. संघाचे धाव फलक 6 रनाने वाढलेले. एका षटकानंतरनी संघाची धावसंख्या झाली आहे ती 26. संघाचं दुसरं षटक व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले आहे ते काका. विराट काका आपल्या संघासाठी काय करतात. स्ट्राईकला आहे तो प्रकाश. सुंदर असा चकवलेला बॉल. प्रकाशातला पुन्हा एक सुंदर असे क्षेत्ररक्षण करताना 1 धाव पूर्ण आणि एका धावामध्ये वडकी गाव इंडियन्सांना समाधान मानावं लागलं आहे. दुसऱ्या षटकातला तिसरा बॉल. हो गया. सागर आपल्या संघासाठी काय करतो या बॉलवरती. आणि सुंदर असा चकवलेला बॉल. बहुधा काका यांचा बॉल वडकी गाव इंडियन्स यांना झेपेना. दुसऱ्या षटकातला चौथा बॉल. सुंदर असा टोलवलेला बॉल आणि 6 रन षटकार. संघाचा धाव फलक 6 रनाच्या मदतीने वाढलेला. संघाची धाव संख्या झाली आहे ती 33. षटकातले शेवटचे 2 बॉल. स्ट्राईकला आहे तो सागर. सुंदर असा टोलवलेला लेग ऑफच्या दिशेने आणि 2 धावा पूर्ण. या षटकातला शेवटचा बॉल. बघूया सागर आपल्या संघासाठी काय करतोय. सुंदर असा टोलवलेला सागरने बॉल आणि चौकार.
सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. 4च्या मदतीने संघाचं धावफलक वाढलेलं. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 39. संदेश सुंदर असा प्रकाशने उंचावून टोलवलेला आणि सीमारेषा पार. 6 रन षटकार. संदेश डिक्लेअर रेषेत बॉल. संघाची धाव संख्या झाली आहे ती 46. आजच्या साताऱ्यातली शेवटची मॅच ही लढकत वस्ती योद्धाच वर्सेस वडकी गाव इंडियन्स. सुंदर असा ऑफच्या दिशेने टोलवलेला बॉल. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. सुंदर असा थ्रो आणि 2 धावामध्ये समाधान मानावं लागला आहे. सुंदर असा फुलटच बॉल टोलवलेला आणि जेल बाद. प्रकाश यांना पॅव्हिलियन मध्ये परतावा लागलाय. यानंतर येत आहे तो गणेश. 2 चक्के भाव. ओके आता रुमाल द्या रे. रुमाल आहे का? रुमाल विमाल काय नाही. त्याचं का नाही काय. सुंदर असा गणेशने टोलवलेला बॉल आणि झेल बाद. जसा गणेश आला तसा पुन्हा गणेशला परतावा लागला आहे. ओके गणेश मोरेची यांची जागा भरून काढण्यासाठी आला आहे तो काका योगेश काका. वडकी गाव इंडियन्सचे सर्वस्व योगेश काका मोडक. बघा योगेश काका मोडक ही गणेशची जागा भरून काढतात का. सगळ्यांना खात्री आहे 100% योगेश काका मोडक ही प्रकाश भोड यांची जागा भरून काढतील. बघा काका आपल्या संघासाठी काय करतोय. या षटकातला शेवटचा बॉल आणि सुंदर असा आलेला टोलवलेला बॉल आणि झेल सुटलेला. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावामध्ये समाधान मानावं लागला आहे. हॅट्रिकचा चान्स हुकलेला आणि वडकी गाव इंडियन्सच्या संघाची 50 झालेली आहे. तरी हार्दिक हार्दिक अभिनंदन. कृपया 30-65 नंबरची कोणी शाईन नेली असेल तर आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. बॉलर नेम शुभम टू सागर. बघूया सागर आपल्या संघासाठी काय करतोय. 3 षटकानंतर संघाची धाव सांगली आले 50. सुंदर असा उंचावून टोलवलेला आणि पुन्हा एकदा जेल सुटलेला. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि 2ही धाव पूर्ण. संघाची धाव संख्या 52. यश सुंदर असा फुलटॉस बॉल टोलवलेला आणि सीमारेषा पार. 6 रन षटकार. संघाचं धाव फलक वाढत्या दिशेने. 6 रनाच्या मदतीने संघाची धाव संख्या झाली आहे ती 58. सुंदर असा टोलवलेला उंचावून बॉल आणि सीमारेषा पार. 6 रन षटकार. संघाच्या धाव संख्येत पुन्हा एकदा 6 आणि वाढ. संघाची धाव संख्या झाली आहे ती 64. बारा बॉल 46 धावा ही सागरनी वैयक्तिक केलेल्या आहेत. निर्धाव असा चेंडू. या षटकातले
शेवटचे 2 बॉल बघूया सागर आपले शतक 50 पूर्ण करतात का. आणि डिक्लेअरच्या दिशेने संघाची धावसंख्या झाली आहे ती 65. सागरला आपलं अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 3 धावांची गरज. बघूया सागर आपलं वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करतात का. सुंदर असा टोलवलेला बॉल. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. दोन्ही धाव पूर्ण आणि तिसरी धाव होते का बघूया. 2 धावामध्ये समाधान मानावं लागलाय. आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 67. वैयक्तिक 15 बॉल 49 धावांची खेळी वैयक्तिक सागर मोरी यांची. लढकत वस्ती योद्धा यांना जिंकण्यासाठी 68 म्हणजेच 68 धावांची गरज. चला वडकी गाव इंडियन्स आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. लढकत वस्ती योद्धा आपले 2 फलंदाज मैदानामध्ये लवकरात लवकर पाठवायचे आहेत. चला वडकी गाव इंडियन्स क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. बॅट्समन निखिल गायकवाड. संदेश लडकत. स्ट्राईकला आहे तो निखिल. नॉन स्ट्राईकला आहे तो संदेश. वडकी गाव इंडियन्स या संघाचं पहिलं षटक घेऊन येत आहेत ते प्रकाश. निखिल गायकवाड स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला आणले की बाबा जिंकण्यासाठी 68 धावांची गरज. 24 बॉल 68 धावांची गरज लढकत वस्ती योद्धाजला. प्रकाश बोराडे पहिलं षटक संघाचंही पहिलं आणि वैयक्तिक ही पहिलं षटक. सुंदर असा टोलवलेला बॉल आणि सीमारेषा पार 6 रन षटकार. संघाचं खातं निखिलने 6 रनाने उघडलेलं आहे. संघाचा धावफलक वाढत्या दिशेने. सुंदर असा बॉल. 1 धाव पूर्ण आणि 1 धावामध्ये आपल्याला समाधान मानावं लागलंय. प्रकाशचा 3रा बॉल. बघूया संदेश आपल्या संघासाठी काय करतोय आता. संदेशच्या बॅटिंग वरती सर्वांचीच नजर. सुंदर असा ऑफच्या दिशेने टवलेला बॉल. सीमेरेषेच्या धाव. सुंदर असं क्षेत्ररक्षण. सर आत्ताच्या धावा 3. 1 हाफ. ओके आत्ताच्या 2 धावा. 3 बॉल 7 किती झाले. 3 बॉल 9.
बघूया निखिल आपल्या संघासाठी काय करतोय. सुंदर असं षटक टाकताना प्रकाश ऑफच्या दिशेने सुंदर असा टोललेला बॉल आणि 4 रन चौकार. संघाच्या धाव फलकामध्ये 4च्या मदतीने वाढ. संघाची धाव संख्या झाली आहे ती 13. सुंदर असा टोलवलेला बॉल आणि सीमारेषा पार. 6 रन षटकार. संघाच्या धाव पालकामध्ये 6 आणि वाढ. संघाची धाव संख्या झाली आहे ती 19. षटकातला शेवटचा बॉल. बघूया निखिल या शेवटच्या बॉलवरती आपल्या संघासाठी काय करतोय. आणि सुंदर असा टोलवलेला बॉल. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय संतूचं. आणि एका धावामध्ये समाधान मानावं लागलं आहे. संघाच्या धाव संख्येत 1 वाढ. संघाची धाव संख्या एका षटकानंतर झाली आहे ती 20. 20 चेंडू 48 धावांची गरज. लढकत वस्ती योद्धा ज्यांना 18 चेंडू. 18 चेंडू. संघाचं दुसरं षटक व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे तो किशोर कुंभार. किशोर टू निखिल. किशोर कुंभार यांनी जर हॅट्रिक घेतली, विकेट हॅट्रिक घेतली तर शुभम मोडक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक किशोर कुंभार यांना. किशोर टू संदेश. बघा संदेश आपल्या संघासाठी काय करतोय. किशोरचा दुसरा बॉल. सुंदर असा उंचावून टोलवलेला बॉल आणि सीमारेषा पार. 6 रन षटकार. संघाच्या धावफलकामध्ये 6 आणि वाढ. संघाची धाव संख्या झाली आहे ती 27. सुंदर असा टोलवलेला बॉल. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण. सुंदर असं क्षेत्ररक्षण संतोष शेवाळे यांचं. सुंदर असा टोलवलेला बॉल. 1 धाव पूर्ण आणि 2 धावामध्ये समाधान मानावं लागलं आहे संदेश यांना. संघाची धाव संख्या झाली आहे ती 31. बघूया संदेश आपल्या संघासाठी काय करतोय. सुंदर असा किशोरचा बॉल आणि डिक्लेअर रेषेमध्ये. संघाच्या धाव फलकामध्ये 1 वाढ. संघाची धाव संख्या झाली आहे ती 32. या षटकातला शेवटचा बॉल. बघूया संदेश आपल्या संघासाठी काय करतोय. आणि निर्धाव असा चेंडू. सुंदर असं षटक किशोर कुंभार यांचं. 12. 6 बॉल 12 धावा. नाही किशोर यांनी दिले. किती करायचं. 12 बॉल 36 धावांची गरज. लढकत वस्ती योद्धा यांना. न्यू बॉलर. संघाचं तिसरं वैयक्तिक षटक घेऊन आला तो योगेश काका. उत्कृष्ट असा फलंदाज गोलंदाज योगेश काका. आणि नो बॉल. 9+4. संघाच्या धाव संख्येमध्ये 5 नि वाढ. संघाचा धाव फलक वाढत्या दिशेने. सुंदर असा बॉल चकवलेला काका यांनी. सुंदर अशी कीपिंग करताना स्वरूप मोरे.
सुंदर असा उंचावून टोलवलेला बॉल आणि 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 सीमारेषा पार, चौकार. संघाच्या धाव फलकामध्ये 4 नि वाढ. संघाची धाव संख्या झाली आहे ती 41. दोन प्लेयर सर्कल मध्ये असणे कंपल्सरी आहे आपल्याला. सुंदर असा चकवलेला काकाने बॉल. पुढं सुंदर असा फुलटॉस बॉल टोलवलेला उंचावरनं आणि सीमारेषा पार, 6 रन, षटकार. संघाच्या धाव फलकामध्ये 6 नि वाढ. संघाची धाव संख्या झाली आहे ती 47. बघूया काका यांचा 5वा बॉल. निखिल काय करतोय? सुंदर असा लेग ऑफच्या दिशेने उंचावून टोलवलेला बॉल आणि सीमारेषा पार, 6 रन, षटकार. संघाच्या धाव फलकामध्ये 6 नि वाढ. संघाची धाव संख्या झाली आहे ती 53. सुंदर असा टोलवलेला बॉल आणि सीमारेषा पार, चौकार. 6 बॉल 11 धावांची गरज. लढकत वस्ती योद्धाज यांना आणि शेवटचं षटक घेऊन आला आहे तो सागर आणि वैयक्तिक पहिलं षटक. बघूया सागर आपल्या संघासाठी काय करतोय. सुंदर असा उंचावून टोलवलेला बॉल आणि झेल सुटलेला. 1 धाव आणि पूर्ण, दुसरी धाव पूर्ण. 5 बॉल 9 धावांची गरज. सुंदर असा उंचावून टोलवलेला बॉल आणि बघूया झेल होतोय का आणि पुन्हा एकदा झेल सुटलेला. रन किती झाले आता? 3. आताच्या 3 धावा. 4 बॉल 6 धावांची गरज. लढकत वस्ती योद्धा यांना सुंदर असा टोलवलेला बॉल आणि चौकार. 3 बॉल 2 धावांची गरज. लढकत वस्ती योद्धा यांना निखिलला 3 धावांची गरज अर्धशतक साठी. बघा निखिल काय करतोय. सुंदर असा टोलवलेला बॉल आणि 1 धाव. 9+1. लढकत वस्ती योद्धा हा संघ विजय झाल्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरताय तो निखिल गायकवाड. निखिल गायकवाड आपण असं तिकडे यायचंय मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. ही शेवटची मॅन ऑफ द मॅच नितीन भाऊ गायकवाड हे आपल्याला देतील. निखिल ठरतात मॅन ऑफ द मॅच. आदरणीय नितीनजी गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण वितरित करत आहोत. एक अफलातून खेळी अर्धशतकाच्या जवळ जाऊन पोहोचले होते. अर्धशतक पूर्ण नाही परंतु लढकत वस्ती योद्धा संघाला विजय मिळवून दिला. खूप खूप असं अभिनंदन निखिल तुमचं देखील आणि लढकत वस्ती योद्धा संघाचं. WPLचा थरार वडकी प्रीमियर लीग आज दिवस क्रमांक 8 मोठ्या थाटापाटात संपन्न झाली आहे. 12 दिवसीय क्रिकेटची पंढरी म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. कैलासवासी कार्तिक ज्ञानेश्वर मोडक यांच्या स्मरणार्थ वडकी प्रीमियर लीग आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅच हा किताब वितरित केला जाईल.
मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. आणि आजचा दिवस क्रमांक 8 आयोजकांच्या सूचनेनुसार संपन्न झाला असं जाहीर करतो. भेटूया उद्या 7:30 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. शुभरात्री. जय क्रिकेट, जय शिवराय. धन्यवाद.